धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढल्यानंतर आता सखोल चौकशी करा आणि 6 आरोपी करा अशी मागणी रोहित पवारांनी केली। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मुंडेंचाही हात असल्याचा आरोप जरांगेंनीही केला। तर खंडणी नेमकी कोणाकडे जात होती असा सवाल देशमुखांची मुलगी वैभवीनं केलाय। पाहूया। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे सातपुडा यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फाइनल झाली। सीआईडी को अगर एक भी सबूत तो सीआईडी उसके ऊपर कार्रवाई करती। जे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। तुम्ही खोलात कुठे गेलाय? आता तर मंत्रिपदावरनं ते खाली आलेत, आता त्यानंतर तुम्ही आता खोलात जाल, खोलात गेल्यानंतर तुम्हाला काय गोष्टी कळतील। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेल्या धनंजय मुंडेंनाही 6 आरोपी करा अशी मागणी धसांपासून विरोधकांची आहे। ज्या खंडणीतून संतोष देशमुखांची हत्या झाली ती बैठकच मुंडेंच्याच सातपुडा या बंगल्यावर झाल्याचा आरोप धसांनी केलाय। मात्र अशी कोणतीही बैठक झाल्याचं सीआयडीच्या चौकशीत आढळल्याचं दिसलं नाही असं मुख्यमंत्र्यांनी टीव्ही9शी बोलताना म्हटलंय। पण वाल्मिक कराड आणि मुंडे एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्याचं धस म्हणाले। सीआईडी को अगर एक भी सबूत कि धनंजय मुंडे डायरेक्ट इसमें इन्वॉल्व थे या उनके यहाँ पर कोई मीटिंग हुई या उन्होंने इसमें कोई दबाव डाला, ऐसी कोई भी चीज मिलती तो सीआईडी उसके ऊपर कार्रवाई करती। जे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। कुठं कुठं बैठका झाल्या, कसं झाल्या, तुम्ही सीडीआर बघा, सगळ्या गोष्टी बघा, तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी कळणार आहेत। आणि हे होत असताना आता पुरावा म्हणजे आता त्यांच्या बंगल्यावर बैठक झाली, आता पुरावा काय पाहिजे त्याला? आता सत्तेत असणारा एक आमदारच त्या बाबतीत बोलत आहे। तुम्ही खोलात कुठे गेलाय? आता तर मंत्रिपदावरनं ते खाली आलेत, आता त्यानंतर तुम्ही आता खोलात जाल, खोलात गेल्यानंतर तुम्हाला काय गोष्टी कळतील। लागन तितका पैसा वरबडायचा कोणाकडून बी, पण धनंजय मुंडेला मोकळं रान खेळायला पडू द्यायचं ही त्या 1 नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले काम आहे। मग याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळ्या याच्यात तो सापडलेला आहे। एसआयटीकडे सीआयडीकडे पुरावेत, फक्त फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणानं म्हणायला पाहिजे एसआयटीला आणि सीआयडीला की त्याला 302चा आरोपी करा। फडणवीस साहेब खोटं बोलतायत, तो 100% 302 मध्ये आहे म्हणजे आहे। 2 कोटींच्या खंडणीच्या आड आले म्हणून वाल्मिक कराड आणि त्याच्या हैवानांनी सरपंचाची हत्या केली असं आरोपपत्रात सांगण्यात आलंय। मग ही खंडणी नेमकी कोणाकडे जात होती, त्यांच्यापर्यंत पोहोचणार की नाही असा संतप्त सवाल सरपंचांची मुलगी वैभवीनं केलाय। जे फोटो आहेत त्याच्यामध्ये माझ्या वडिलांची इतकी अमानुष पद्धतीने तुम्ही मारहाण करून देखील जे अमानुष कृत्य तुम्ही त्यांच्यासोबत घडवून आणलं, ते त्यांचं मृतदेह तुमच्या समोर असताना देखील तुम्ही हसताय, धिंगाणा घालताय, त्यांच्यासोबत फोटो काढताय। म्हणजे हे आम्हाला याचं किती दुःख आहे, त्यांना इतकं दुःख का झालं नाही आहे की हे इतकं आणि जे शब्द आहेत की मला माझ्या गावासाठी आणि मुलामुलीसाठी जगू द्या, हे ऐकलं ना म्हणजे अश्रूला अनावर होत नाही आहेत। आणि मला हा प्रश्न पडलाय की ते एक वडील होते, त्यांनी आपल्या मुलांचा विचार केला शेवटी, तर त्यांना त्यांची मुलं का आठवले नसतील? आज ते घरी येत नसते तर आम्ही त्यांची रात्रीपर्यंत वाट बघतो त्यांची की ते येत नाही आहेत। आज आम्ही वाट कुणाची बघायची, ते कधी येणार आहेत आमच्या पुढे प्रश्न आहे, पण नंतर कळतं की ते आज येऊ शकत नाही आहेत। आणि हा खरंच प्रश्न आहे आमच्या पुढे की जी घटना झाली आहे ही खंडणीमुळे झाली आहे आणि ते लोक इतका अमानुषपणे ते कृत्य करतायत, तर याच्या मागे त्यांचा कोणाचा हात आहे याच्या मागे? आणि जी खंडणी जातीये ती नेमकं कोणासाठी जातीये, ती कोणापाशी जातीये? सरपंच हत्या प्रकरणातला 8वा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही सापडलेला नाही। मात्र त्याचा खून झाला का अशी शंका पुन्हा एकदा मंत्री संजय शिरसाटांनी व्यक्त केली आहे। कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही हा सुद्धा मला एक शंका वाटते, कारण की ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत, इतकी सगळं टीम जात आहेत आणि आत्तापर्यंत तो भेटत नाही, याच्यावर शंका व्यक्त करायला वाव आहे। म्हणून त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे। पोलीस अधीक्षक जे बीडचे आहेत ते सर्व टीम आपल्याला त्यांनी पाठवलेल्या आहेत, महाराष्ट्राच्या बाकीच्या सुद्धा टीम त्याच्या मार्गावर आहेत, पण तपास न लागण्याचं कारण काय हे थोडं गुलदस्त्यात आहे। म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की त्याचा खून झाला की काय अशी शंका मला आहे। पोलिसांची वेगवेगळी पथकं कृष्णा आंधळेच्या मागावर आहेत। 3.5 महिने उलटूनही आरोपी आंधळे फरार आहे, पण तो जिवंत आहे की नाही का त्याचाही खात्मा केला अशी शंका व्यक्त होणं सुरू झालंय। बीडहून ज्ञानेश्वर मुंडेंसह विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.